तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण अकोला जिल्हा परिषद या जिल्हा परिषद अंतर्गत नेमका कोणकोणत्या योजना राबविल्या जातात त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती फुल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, अकोला जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत जे काही महिला व बाल विकास गट असणार आहे, बाल विकास विभाग असणार आहे, तसेच कृषी विभाग असणार आहे, या विभागांतर्गत कोणकोणत्या योजना सुरू आहेत त्याबद्दल संपूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या विभागांतर्गत महिलांना मोफतमध्ये शिलाई मशीन, पिको फॉलची मशीन अशा विविध मशीना या योजनेअंतर्गत 90% अनुदानावर महिलांना या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। तसेच कृषी विभागांतर्गत जे काही ताडपत्री असणार आहे ती ताडपत्री पण 90% अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आज आपण अकोला जिल्हा परिषद या जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो, जे काही योजना असणार आहे त्या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे, अशा प्रकारची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद अकोला, तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण इथे पाहणार आहोत। तर इथे तुम्हाला इथे आल्यानंतर याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, akola.zp.gov.in याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊन संपूर्ण माहिती पाहू शकता। तर इथे आल्यानंतर विभाग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। विभाग यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विविध विभाग इथे दिसून जातील। जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध विभाग, इथे तुम्हाला महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण विभाग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर जे काही महिला व बाल कल्याण विभाग असेल यांच्या अंतर्गत ज्या काही योजना असतील त्या संपूर्ण योजना तुम्हाला इथे दिसून जातील। इथे तुम्ही पाहू शकता विभागाचे नाव, पदनाम, दोन्ही क्रमांक, जे काही योजना आहे त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। आता मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता महिला व बाल कल्याण विभाग या विभागांतर्गत महिलांना शिलाई मशीन इथे देण्यात येणार आहे, सायकल वाटप करण्यात येणार आहे, तसेच पिको फॉलची जी काही मशीन असणार आहे ती पण इथे 90% अनुदानावर इथे देण्यात येणार आहे। याबद्दलची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। आता मित्रांनो, सर्वात अगोदर आपण शिलाई मशीन जे काही असणार आहे त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहूया। याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला यावर फक्त क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल। या PDF मध्ये या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे दिसून जाईल। या योजनेअंतर्गत महिलांना 90% अनुदानावर ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन इथे पुरवण्यात देण्यात येणार आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता यामध्ये शिलाई मशीन योजनेसाठी ठरवलेली रास्त रक्कम म्हणजे जी काही रक्कम असणार आहे 4,552 रुपये ही रक्कम आहे। यामध्ये जवळपास 90% अनुदान म्हणजे जवळपास 4,096 रुपये अनुदान इथे देण्यात येणार आहे। अशा प्रकारे इथे अनुदान देण्यात येणार आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती, या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। आपली निवड करण्यात आलेली आहे व सदर योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना वस्तूची खरेदी या पात्रामध्ये नमूद असलेल्या बाबी या मान्य असल्यास 90% अनुदानावर GST सह 4,096 रुपये एवढ्या अनुदान मर्यादेतच लाभार्थ्याची लाभाची रक्कम ही अदा करण्यात येणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय असणार आहे, बँक डिटेल कशा प्रकारे द्यायचा आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। आता या PDF मध्ये कुठं ब्लर सारखं दिसत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन याबद्दलचा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म हा घ्यायचा आहे। त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे आणि जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला तिथे जाऊन सबमिट करून या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तसेच मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करत असताना तुम्हाला इथे तुमचा 100 रुपयाचा करारनामा बॉन्ड तुम्हाला इथे करावा लागणार आहे। त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, ही संपूर्ण माहिती शिलाई मशीन या योजनेसाठी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या जवळचा जो काही ग्रामसेवक असणार आहे
त्यांना पण या योजनेबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती विचारू शकता। तसेच या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय असणार आहे, तसेच या योजनेसाठी अजून तुम्हाला काय अडचण येत असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमचा जो काही ग्रामसेवक असेल त्याबद्दल तुम्ही विचारू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो शिलाई मशीन याबद्दल ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता 2 नंबरची जी काही योजना असणार आहे सायकल वाटप योजना, त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता महिला गट, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सायकल वाटप योजना। या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला फक्त या योजनेवर क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन PDF ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल। या PDF मध्ये या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिसून जाईल। इथे तुम्ही पाहू शकता 10% सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या 90% अनुदानावर ग्रामीण भागातील महिलांना लेडीज सायकल पुरवणी योजनेअंतर्गत आपली निवड झाल्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म इथे दिलेला आहे। आता यामध्ये जे काही लेडीज सायकल असणार आहे 3600 रुपयाची, तर यामध्ये तुम्हाला 90% अनुदान म्हणजेच 3240 रुपयाचं तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे। 3240 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। तर एवढं तुम्हाला इथे अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तसेच या योजनेबद्दलची A to Z माहिती इथे दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी या PDF ची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तसेच या ऑनलाईन वेबसाईटवर पण इथे दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता। तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणकोणाची निवड झालेली आहे त्या निवड झालेल्यांची लाभार्थ्यांची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला सायकलकरिता निवड करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी, ही संपूर्ण यादी पण इथे दिलेली आहे। तसेच मित्रांनो आता नंतर यामध्ये 3 नंबरची जी काही योजना आहे महिला व बालकल्याण विभाग, या विभागांतर्गत पिको फॉल मशीन योजना, या योजनेसाठी पण मित्रांनो तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता। या योजनेअंतर्गत मित्रांनो अर्ज करून तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय या मशीनीद्वारे सुरू करू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये पण तुम्हाला 90% अनुदान ग्रामीण भागातील महिलांना पिकोफॉल मशीन पुरवण्यासाठी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। जी काही पिकोफॉलची मशीन असणार आहे ती पिकोफॉलची मशीन 6350 रुपये असणार आहे। तर यामध्ये तुम्हाला 90% अनुदान म्हणजेच जवळपास 5715 रुपये तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान मिळणार आहे। तसेच या योजनेबद्दलची A to Z माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। इथे तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड कंपल्सरी तिन्ही योजनांसाठी इथे लागणार आहे। तसेच डॉक्युमेंट जे काय असणार आहे ते संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तसेच मित्रांनो आपण याबद्दल एक अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्यामध्ये या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता। तसेच मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन याबद्दलचा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे। त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक फिलअप करून तो संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म दिलेल्या विभागामध्ये अधिकाऱ्याकडे तुम्हाला सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता। तसेच मित्रांनो यामध्ये कोणाची निवड झालेली ती निवड यादी पण इथे दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता पिको मशीन करिता निवड करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी पण इथे दिलेली आहे। अशा प्रकारे या संपूर्ण व्यक्तींना या योजनेअंतर्गत पिको फॉलची जी काही मशीन आहे ती 90% अनुदानावर देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही 3 नंबरची योजना आहे। तर यासाठी पण तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता नंतरचा विभाग म्हणजे कृषी विभाग। आता कृषी विभागांतर्गत कोणकोणत्या योजना आहेत त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला परत जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध विभाग यावर तुम्हाला इथे यायचं आहे। इथे आल्यानंतर इथे तुम्हाला कृषी विभाग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर कृषी विभागाअंतर्गत कोणकोणत्या योजना सध्या सुरू आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता कृषी विभाग, जिल्हा परिषद अकोला, जिल्हा परिषद सेस फंडातून जे काही 90% अनुदानावर विविध योजना आहेत त्याबद्दलची यादी पाहण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक नवीन PDF तुम्हाला ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90% अनुदानावर प्लॅस्टिकची ताडपत्री जी काही असणार आहे ती इथे अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो या योजनेअंतर्गत जे काही सर्वसाधारण शेतकरी असणार आहे म्हणजे सर्वच शेतकऱ्यांना 90% अनुदानावर इथे ताडपत्री जी काही प्लास्टिकची ताडपत्री असणार आहे ती इथे 90% अनुदानावर देण्यात येणार आहे। त्यांची पण संपूर्ण यादी इथे दिलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता जी काही निवड यादी होती ती संपूर्ण यादी पण इथे दिलेली आहे। कोणाकोणाला या योजनेअंतर्गत ताडपत्री 90% अनुदानावर देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी पण अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालय किंवा
पंचायत समिती किंवा कृषी विभाग या विभागामध्ये जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे। अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तिथे फिलअप करून तुम्हाला तो संपूर्ण अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकता। अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळचा जो काही ग्रामसेवक असेल त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याबद्दल तुम्ही या योजनेबद्दल संपूर्ण माहिती त्यांना पण विचारू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो या संपूर्ण योजना अकोला जिल्हा परिषद या जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत आहे। तर मित्रांनो जो काय आपला अकोलाचा सबस्क्रायबर असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। तसेच मित्रांनो आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जे काही जिल्हा परिषद असणार आहे त्या संपूर्ण जिल्हा परिषदेबद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तशी पाहणारच आहोत। तर आज जी काही अकोलाची जिल्हा परिषद होती त्या जिल्हा परिषद अंतर्गत अशा प्रकारे या संपूर्ण योजना इथे राबविल्या जातात। यापैकी कोणत्याही योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला मी कंपल्सरी सांगतो। यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, राशन कार्ड, जमिनीचा दाखला म्हणून 7/12 किंवा 8चा उतारा, तसेच इथे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी इथे लागणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांनो आपल्या ओळखीचा जो काही व्यक्ती असेल अकोला जिल्ह्यातील असेल तर अशा व्यक्तींना या योजनेबद्दल नक्की माहिती कळवा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल। तर मित्रांनो चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत।